काँग्रेसच्या नगरसेवकांना फोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। त्यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांना 1 कोटींची ऑफर दिल्याचा आरोपही त्यांनी भाजपवर केलाय। मुंब्रा को हरा बना देंगे या वक्तव्यावर मुंब्र्यातील MIM पक्षाचा नगरसेविका सहर शेख यांनी माफीनामा दिला आहे। कायदेशीर कारवाई करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले। जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात अज्ञात आरोपींनी एका तरुणावर गोळीबार करत त्याची निर्घृण हत्या केली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली आहे। श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेडमध्ये खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या सोहळ्याला गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांना मुंबई सत्र न्यायालयातल्या विशेष कोर्टानं PMLA अंतर्गत दोषमुक्त केलंय। पुण्यातील दौंड शहरात रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामादरम्यान रोड रोलर खाली सापडून 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय। नागपुरात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केली आहे। हे दोघे कळमेश्वर परिसरातील एका ओयो रूममध्ये गेले होते। तिथेच त्यांचा वाद झाला आणि त्यातून ही हत्या घटना घडली आहे। महापालिका निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान मतदान केंद्रात गोंधळ घालून निवडणूक प्रक्रिया व शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रुपाली ठोंबरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जप्त केलेल्या अंमली पदार्थांना पोलीस मुख्यालयातील गोदामातून पाय फुटल्याच्या प्रकरणाला राजकीय वळण मिळालंय। या प्रकरणावरून अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके आणि भाजपचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत। विमाननगर परिसरात पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत बोर्डावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेवर बेकायदेशीर जाहिरात लावल्याच्या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विरूपण प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।